शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अजितदादांनी हजेरी लावल्यानं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या नात्यातील कटुता संपल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं शिवसेना मात्र सावध झाली आहे। शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादांची हजेरी। अजितदादांच्या संवादानं राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चा। काका पुतण्यांच्या मनोमिलनानं शिवसेना सावध। शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजितदादांनी शरद पवारांच्या स्नेहभोजनाला लावलेली हजेरी हा चर्चेचा विषय झालाय। या स्नेहभोजनानं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आहे। लोकसभा आणि विधानसभेला काका पुतणे एकमेकांच्या विरोधात लढले। विधानसभेच्या निकालानंतर मात्र काका पुतण्यांमध्ये फार वैरभाव राहिलेला नाहीये। लग्न समारंभ आणि इतर कौटुंबिक सोहळ्यांना काका पुतणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। आता तर नागपुरात अधिवेशन सुरू असताना दिल्लीतल्या शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अजितदादांनी हजेरी लावली। हे कमी की काय, अजितदादांच्या कारमध्ये बसून रोहित पवार या मेजवानीला आले। काकांच्या भेटीला दोन काका पुतणे एकत्र आले म्हटल्यावर महाराष्ट्रात एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आलं। जयंत पाटलांना काका पुतण्याच्या एकत्र येण्यात फार काही वावगं वाटलं नाही। अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली, निमित्त होतं वाढदिवसाचं, पण राजकीय चर्चा झाली असेल? मला माहित नाही ना, मी नव्हतो तिथं, त्यामुळे मी त्याच्यावर कसं भाष्य करणार। आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात, आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात। दोन राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत काँग्रेसनं स्वागत केलंय, पण हे स्वागत हातचं राखून केल्याचं नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून दिसत होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे। काय सांगणार, कारण अजितदादा स्नेहभोजनाला जाऊन आलेले आहे? चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी तुम्ही सांगितलेली, आनंद आहे आम्हाला। चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी तुम्ही सांगितलेली, आनंद आहे आम्हाला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीचीच ताकद वाढणार आहे, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेनं शिवसेना थोडीशी सावध झाली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना या दोन्ही पक्षात तणाव वाढला होता। त्या पार्श्वभूमीवर पवार काका पुतण्यांची भेट राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाहीये ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। साहजिकच शिवसेनेचे नेते या नव्या समीकरणाबाबत फारसे उत्सुक दिसले नाहीयेत। काल शरद पवार अजित पवार भेटलेले आहेत आणि आता अशी चर्चा होते की दोन्ही राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र चर्चा लागणार। तुमची ताकद वाढेल महायुतीची? मला असं वाटतं की आधी येऊ देत एकत्र, मग याच्यावर आपण बोलू। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत। पुण्यातही ठाकरेंची युती असणार आहे। त्या युतीत शरद पवारांचं स्थान सांगता येणार नाही। अजित पवारांच्या समोरही भाजपचं आव्हान आहेच। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काका पुतणे एकत्र येत असावेत, पण शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही। आताची देखील ही भेट एकीकरणाची नांदी आहे हे कुणीही छाती ठोकपणे सांगू शकणार नाही। या भेटीमागचा उद्देश काय हे समजण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा, असं राजकीय अभ्यासक सांगू लागले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।